छोट्याशा भुकेसाठी मस्त असं चमचमीत मसाले भात आपण बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा इथं असा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। आणि आता हा मी 15 ते 20 मिनिटं 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं पाण्यातच ठेवणार आहे। आता बघा इथं मी असं श्रावणी घेवडा कट करून घेतला आहे, बटाटे कट करून घेतले, अख्खीच मिरची घेतली, आलं लसणाची पेस्ट घेतली, एक टोमॅटो कट करून घेतला, थोडंसं फ्लावर घेतलं, कढीपत्ता घेतला आणि घेवडा मला खूप आवडतो, मसाले भातामध्ये खूप सुंदर लागतो। तुम्ही पुलाव पण म्हणू शकतात। आणि बघा आता कुकरमध्ये तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर बघा मी 2 तमालपत्र टाकले, त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आणि मस्त छान असं मसाला म्हणजे छान जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं, म्हणजे फोडणी छान बसते। आणि हिरवी मिरची मी अख्खीच टाकलेली आहे आणि मस्त आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे खूप असं बारीक केलेलं नाही, असं ठेचून घेतलेलं आहे जाड बारीक। आणि बघू शकता मस्त असं छान परतवून घ्यायचं तमालपत्रांनी, मस्त छान असा एक स्वाद येतो। आणि आता कढीपत्ता टाकलेला आहे, छान असं हलवून घ्यायचं। तुमच्याकडे वाटाणे असले तर तुम्ही घालू शकतात। आता बघा मी एक कांदा असा उभा कट करून घेतला होता, तो दाखवायचा राहिला होता, तो टाकून घेतला। आता थोडंसं हिंग पावडर मी टाकत आहे आणि खूप सुंदर हा मसाले भात होतो। तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा, अगदी इतका छान मस्त टेस्टी होतो। आता बघा घेवडा मस्त असा बघा कट करून घेतला होता, घेवडा टाकून घेतला, बटाटे टाकून घेतले आणि फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले होते, ते पण टाकून घेतले आणि असे छान असं परतवून घ्यायचं। छान मस्त असा मसाला करपू पण द्यायचा नाही। आणि बघा आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे, खूप सुंदर लागतो मस्त मसाले भात। आणि छान असं आता बघा तेलामध्ये परतवत आहे, किती सुंदर बघू शकता तुम्ही। आता आपल्याला मसाले टाकायचे आहे। आता इथं मी बघा हळद पावडर, आधी हळद पावडर टाकणार आहे, बघा 1 छोटा चम्मच हळद पावडर टाकली आणि लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार वापरायची आहे। मी इथं 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकली, 1 चम्मच धना जिरा पावडर टाकली, कारण मी एकत्रच धने आणि जिरं एकत्रच दळून घेते मिक्सरला, म्हणजे छान एकत्र होऊन जातं। आता 1 चम्मच मी इथं काळा मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तुम्ही नक्की वापरा, मसाले भात खूप टेस्टी लागतो गोडा मसाल्याने, बघू शकता। आणि मी एखाद्या वेळेस सांबर मसालासुद्धा वापरते, पावभाजी मसालासुद्धा वापरते मसाले भाताला। आज फक्त मी काळा मसाला वापरलेला आहे। आणि आता बघा जे आपण 15 ते 20 मिनिटं तांदूळ पाण्यात ठेवले होते बासमती, तो टाकून घेतलेला आहे। आपला साधा तांदूळ असला, जिरा राईस वगैरे कुठलाही, तर मग तुम्ही भिजत नका घालू। आता खूप खूप जास्त हलवायचा नाही आणि मसाले खूप असे जास्त शिजू द्यायचे नाही, म्हणजे फ्लावर वगैरे। आणि आता मस्त इथं साईडला मी गरम पाणी बनवायला ठेवले होते, आता गरम पाणीच इथं टाकायचं आहे, मी अंदाजानेच टाकत आहे। जर तुमचे तांदूळ जर समजून घ्या 1 वाटी असेल तर मग तुम्ही 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी टाका, किंवा खूपच जुना तांदूळ असेल तर 2 वाटी टाका। मी अंदाजानेच पाणी वापरलेलं आहे। आणि आता बघा इथं मी मीठ टाकत आहे मस्त चवीनुसार असं। खूप सुंदर चमचमीत हा मसाले भात झालेला आहे आणि तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा। थोडीशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपले मसाले मग वरच्या वर राहत नाही। आणि छान असे बघा अख्खी मिरची मला आवडते अशी टाकलेली, छान वाटतं भातामध्ये, बघायलाही छान वाटतं आणि खायलाही छान वाटते। आता बघा उकळी आल्यानंतर मस्त आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता बघा कुकर गार झाल्यानंतर बघा मी झाकण उघडलं, किती सुंदर आपला मसाले भात झालेला आहे, मस्त चमचमीत असा मोकळा मोकळा, अगदी सुंदर मस्त बघा। भाज्या पण अशा खूप मस्त अशा छान दिसत आहे भातामध्ये। नक्की तुम्ही पण छोट्याशा भुकेसाठी नक्की संध्याकाळच्या वेळेस असा मसाले भात नक्की बनवून बघा, खूप सुंदर लागतो।
आणि असं तमालपत्राने तर टेस्ट अजूनच वाढते. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. खूप सुंदर हा मसाले भात तयार झालेला आहे आणि याच्यावर थोडंसं वरतून तुम्ही साजूक तूप घाला. श्री स्वामी समर्थ.